लोकांना प्रश्न पडतो, इलेक्शन आणि कोविड सोबत कसे येतात? राजकीय मुद्दा बाजूलाच राहू दे, ते काहीही असो, पण कोविड या शब्दाने सामान्य नागरिकांच्या काळजात धडकी भरते. डायरेक्ट लॉकडाऊन लागलं तर घर कसं चालणार? त्यात खायचे प्यायचे वांदे, सामान्य नागरिकांचे हाल हाल होतात. पुन्हा एकदा देशावर कोरोनाचं संकट ओघळताना दिसतंय. हळूहळू रुग्णांची संख्याही वाढत चाललेली दिसते. सिंगापूर, हाँगकाँग सारख्या आग्नेय आशियातील देशांमध्ये कोविडचे रुग्ण खूप जास्त वाढतात आणि भारतातही आता चिंता वाढायला लागली. मग आपण काळजी घ्यायला नको का? दिल्ली, हरियाणा, केरळ, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, सिक्कीम या राज्यात कोविडने एंट्री केली आहे ना. पाऊस वाढत चालला. सर्दी, खोकला, ताप किंवा छातीत कसं तरी होत असेल तर लगेच दवाखान्यात जा. अंगावर काढू नका, कारण यावेळी कोविड सिम्पटम्स आणि व्हेरियंट्स दोन्ही खूप वेगळे असणार आहेत. कोविड व्हेरियंट नेम आहे कोविड JN.1 2025. कोविड-19 आठवतोय ना तुम्हाला? या कोविडने राजकीय नेते, सेलिब्रिटी, गडगंज संपत्ती असलेले लोक यांना सुद्धा नाही सोडलं. मग आपण तर सामान्य नागरिक आहोत, आपल्यालाच आपली काळजी घ्यायला लागणार आहे. घाबरण्याचं कारण नाहीये, पण सतर्क राहणं महत्त्वाचं आहे. आपल्याला कोरोनासोबत जगण्याची सवय तर झालेलीच आहे, फक्त आता काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.